नमस्कार मित्रांनो. काल मुंबईमध्ये असाच ओव्हरफुल कार्यक्रम झाला. अतिशय चांगल्या प्रतिसादामध्ये मुंबईचा प्रोग्राम झाला. इट वॉज व्हेरी फ्रुटफुल. लोकांना फार त्याचा उपयोग झाला असं मला वाटतंय, कारण बरेच लोक येऊन मला भेटले. काहीतरी महत्वाचा आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या जगामध्ये जगतो तिथे दिसताना सगळी मनुष्य जात एकसारखी जरी दिसत असली तरी तिथे त्याला असे लेयर्स आहेत, स्तर आहेत, वेगवेगळे स्तर आहेत. ऍक्च्युली 3 प्रकारचे स्तर आहेत. पहिला स्तर आहे जागरूक लोकांचा. जागरूक आहेत. जागरूक म्हणजे जे अवेअर आहेत, जे रिस्पॉन्सिबल आहेत, जे संवेदनशील आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जागरूक श्रेणी जी आहे यांच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांना जिथं कुठं ते आहेत तिथून स्वतःला आणखीन इम्प्रूव्ह करायचं आहे. एक त्यांच्या आतमध्ये एक फिलिंग असतं की मी जिथं आहे तसाच मला राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आय वॉन्ट टू ग्रो, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि ह्या इम्प्रूव्हमेंटच्या प्रोसेसमध्ये ते येतात, ते स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. जागरूक व्यक्ती. दुसरा स्तर जो आहे हा कमी जागरूक लोकांचा आहे. ते फारसे जागरूक नसतात. ते इतकं लाईफ आपलं फॉर ग्रांटेड धरून जगत असतात. त्यांचा केंद्रबिंदू, जगण्याचा केंद्रबिंदू ते स्वतः असतात. त्यामुळे स्वतः पुरतं काय असेल ते, बाकी दे आर नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल व्हॉट इज हॅपनिंग. आपण बघतो ना आजूबाजूला रस्त्यावरती सर्रास, म्हणजे रस्ता हा त्यांच्या बापाचा असल्यासारखा सर्रास थुंकणारे लोक. प्रश्न पडतो कधी कधी बघून की अरे ह्या माणसाला कळत नसेल काय, टेलिव्हिजनवरून कितीतरी संघटनांच्या माध्यमातून इतकी जागृती केली जात असताना देखील दिस फेलो हॅज नथिंग. तो अगदी मुक्तपणे पिचकाऱ्या मारत रस्त्यावरती फिरत असतो. आश्चर्य वाटतं मला. मल्टिप्लेक्स मध्ये तुम्ही जाऊन बसा, कितीतरी वेळा समोरची व्यक्ती मोबाईलवरती चांगली मोठमोठ्याने बोलत असते. ही इज लिस्ट बॉर्डर. तिकडे सिनेमा चालू आहे, माणसं बघायला लागलेली आहेत, पण त्याला काही घेणं नसतं, देणं नसतं. तो मोबाईलवरती आरामात बोलत असतो. ज्या पद्धतीत माणसं रस्त्यावरती पार्क करून जातात बघितलंय तुम्ही. म्हणजे प्रश्न पडतो की अरे ह्याला कळत नाही काय, तू सगळा ट्रॅफिक जॅम केलेला आहेस, तू तिथं का थांबवतोयस गाडी. ही इज लिस्ट बॉदर्ड. त्याला काही घेणं देणंच नाही कोणाचं. जागरूकताच नाही. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, पण तुम्हाला कळलं मला काय म्हणायचंय. पहिली गोष्ट, ही माणसं रिस्पॉन्सिबल नसतात. रिस्पॉन्सिबिलिटी बघा, शब्द कसा मस्त आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पॉन्स घेण्याची ॲबिलिटी. मी रिस्पॉन्सिबल आहे असं वाटलं पाहिजे ना मला. कितीतरी महत्वाची गोष्ट आहे. मला आठवतंय मी माझ्या कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये लिहिलं होतं, बरेच वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यामध्ये कुठल्या तरी कार्यक्रमाला मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि तिथं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पण होते. ते पुण्यातले एक मोठे अतिशय सिनियर डॉक्टर होते आणि त्यांची माझी पहिल्यांदाच ओळख झाली. आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आम्ही बसलो होतो गप्पा मारत आणि कुठला तरी एक विषय निघाला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही हे पुस्तक वाचलंय काय. मी म्हटलं नाही सर, मी काय हे पुस्तक वाचलेलं नाही आहे. म्हणाले तुम्ही ते पुस्तक वाचायला पाहिजे, फार छान आहे. मी म्हटलं पण ते मिळतं कुठं. अरे म्हणाले तो प्रॉब्लेम आहे, ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे, पण माझ्याकडे काही कॉपीज आहेत, मी पाठवीन तुम्हाला. तेवढ्यात कोणीतरी सांगितलं चला जायचं स्टेजवरती. म्हणून आम्ही उठलो आणि स्टेजवरती गेलो. कार्यक्रम झाला, ओके थँक्यू गुड नाईट झालं. मी माझ्या वाटेला, ते त्यांच्या वाटेला, विषय संपला.
बरोबर 1 आठवड्याने कुरिअरनी मला पुस्तक आलं माझ्या नावावरती त्यांच्याकडून. आय वॉज सरप्राइज्ड. त्या माणसाला माझं नाव फक्त माहिती होतं, त्यांना माझा पत्ता माहिती नव्हता. त्यांनी संयोजकांकडून माझा पत्ता घेतला, मला पुस्तक कुरिअर केलं. काय गरज होती त्या माणसाला? पण रिस्पॉन्सिबिलिटी. मी ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेस ती पाळण्याची शक्ती, क्षमता, दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी. मी बघतो कितीतरी लोकांना, म्हणजे माझ्या बरोबर जर असे असतात काही वेळा काही मंडळी, त्यांना फोन्स येत असतात, ते फोन घेत पण नसतात. मी त्यांना विचारतो की तुम्हाला फोन वाजतोय, तुम्ही घेत का नाहीये? नाही, फार त्रास देतो माणूस तो. ओके फाईन, समजलं, पण काहीतरी इंटरॅक्शन झालं पाहिजे. एखाद्या वेळेस कोणतरी परत फोन करतो. ही माणसं, एखाद्याचा फोन आला, अनोळखी माणसाचा फोन आला समजा, ही माणसं परत त्याला फोन करण्याची तसदी घेत पण नाही. कारण ते म्हणतात मला काय करायचं आहे, माझं या माणसाकडे काम नाही आहे, त्याला करायचं असेल तर परत करेल ना. पण कदाचित काहीतरी महत्वाचं असेल, काहीतरी महत्वाचा तो माणूस तुम्हाला सांगणार असेल. वी डोंट नो कुठून तो फोन आलेला आहे. पण जो इररेस्पॉन्सिबल माणूस आहे ना, त्याला काही घेणं नसतं, देणं नसतं, अतिशय कॅज्युअल असतो. अशी माणसं घरामध्ये फारच उपद्रवी असतात. ही माणसं बाहेरच्या जगामध्ये इतकी गुडी प्रेझेंट करतात स्वतःला, पण ती घरामध्ये इतकी त्याच्या बरोबर विरुद्ध वागतात की घरातल्या लोकांना नकोसं करून सोडतात. बिकॉज they are so insensitive की त्यांना ह्याची जाणीव पण होत नाही की मी माझ्या घरातल्या लोकांना उपद्रव देतोय. लहान असताना प्रत्येक मूल जरासं इररिस्पॉन्सिबल असतं. त्या पद्धतीत मीही इररिस्पॉन्सिबल होतो लहान असताना, आणि असंच काहीतरी दंगामस्ती, आईवडिलांना उपद्रव देण्याचं काम आम्ही काही कमी केलेलं नाहीये. त्यावेळेस माझे असे सिनियर मित्र होते. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. मला म्हणाले की प्रदीप, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या घरातल्या लोकांना तू आनंद देऊ शकला नाहीस तरी चालेल. तुझ्या घरातल्या लोकांना तू आनंद देऊ शकला नाहीस तरी चालेल, उपद्रव देऊ नकोस. मी कॉलेजच्या काळामध्ये होतो. हे वाक्य मला असं ठण करून बसलं आणि म्हटलं ये आदमी कुछ काम की बात कर रहा है. आपल्यामुळे आपण जर आपल्या आई वडिलांना आणखीन काय कम्फर्ट देऊ शकत नसलो तर ओके, आपण त्यांना उपद्रवाचं कारण तरी होऊन उपयोगी नाही. हे ह्या एका वाक्याने, मित्रांनो, ह्या एका वाक्याने माझ्या जीवनामध्ये एक वेगळा चेंज झाला. आणि तेव्हापासून म्हणजे अगदी मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी एक गोष्ट ठरवली की माझ्या घरातल्या लोकांनाच नाही तर मी जिथं राहतो, जगतो त्या समाजामध्ये देखील मी त्यांच्यासाठी काही विधायक करू शकलो नाही तरी चालेल, पण विधातक मात्र काहीही करायची माझी गरज नाही, माझं कारण नाही. आय शुड नॉट डू एनिथिंग दॅट विल इदर create some kind of distress in my home. पहिली गोष्ट होम. माझ्या घरामध्येच मी जर शांतता निर्माण करू शकत नसेन, माझ्या घरामध्येच मी जर लोकांना हवासा वाटत नसेन, माझी व्हॅल्यू काय? पण ही दुसऱ्या श्रेणीमधले लोक असतात ना, ह्यांना ह्याचं काही घेणं नसतं का देणं नसतं. तुम्हाला काय वाटतंय, दे आर लिस्ट इंटरेस्टेड. त्यांना काय वाटतंय ते फक्त मुक्तपणे व्यक्त होत असतात, वेदर यू लाईक इट ऑर यू डोंट लाईक इट. मला एवढंच म्हणायचं आहे की ही एक विचित्र श्रेणी आहे, ही जी दुसरी श्रेणी आहे. तिसरी जी आहे ती आणखीनच गईगुजरी आहे, कारण ते त्यांच्या गावी जागरूकता नावाचा प्रकारच नसतो. दे गेट कॅरीड अवे बाय एनिथिंग. कारण लक्षात घ्या,
समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे, त्याचा प्रभाव समाजामध्ये सगळीकडे दिसतो. उडता पंजाब सारख्या पिक्चरनी ते लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. पंजाब सारखं एक असं राज्य जे भारतामध्ये एक नंबरचं होतं एकेकाळी, म्हणजे भारतामध्ये जे काही उगवलं जातं त्याचं ते केंद्र होतं. एवढं मोठं, एवढं समृद्ध राज्य आज या नकारात्मकतेच्या, या आहारी जाण्याच्या काय म्हणूया, आहारी जाण्याकडे इतकं वळलेलं आहे की सगळा पंजाबचा युथ आज अंमली पदार्थाला आहारी जातोय. इट इज अ व्हेरी ग्रेव्ह सिच्युएशन. एक आपल्या जिथं आपण राहतो तिथं एक वाईट गोष्ट काय आहे की हा जो निगेटिव्ह प्रभाव आहे तो प्रभाव इतका आहे की आपण सहजी त्याला ग्रॅव्हिटेट होतो. सहजी पॉझिटिव्हिटीकडे ग्रॅव्हिटेट होणं फार अवघड आहे. निगेटिव्हिटीकडे ग्रॅव्हिटेट होणं इतकं सोपं आहे. म्हणजे कधी कधी बघताना लिटरली असं वाटतं की वेअर आर वी गोईंग. त्यामुळे हा तिसरी श्रेणी जी आहे, दे गो फ्रॉम बॅड टू वर्स. आर यू अंडरस्टँडिंग? 3 प्रकारचे लोक जगामध्ये वावरतात. एक जागरूक, एक कमी जागरूक आणि एक जागरूकतेच्या पलीकडची. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ह्यातली ही आहे मित्रांनो की 80% लोक दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीमधले आहेत. 80% ऑफ पीपल हे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीमधले आहेत. 20%च लोक असे आहेत जगामध्ये जे जागरूक आहेत. 20%. त्याला काहीतरी त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याची इच्छा आहे, काहीतरी तळमळ आहे. दे आर ओनली 20%. पण त्या 20% मध्ये देखील एक विचित्र गोष्ट आहे की ती 20% ची जी स्टेट आहे ती पुन्हा 0 to 10च्या स्केलला आहे. आर यू अंडरस्टँडिंग? ती जी स्टेट आहे, तो जो स्तर आहे तो देखील 0 to 10च्या स्केलला आहे. म्हणजे द लोवेस्ट रंगवरती जो जागरूक असेल तो त्या दुसऱ्या श्रेणीकडे झप करून ओढला जातो. त्याच्यामध्ये पण ग्रेडेशन्स आहेत. आणि मला असं वाटतंय की आपला हा प्रयत्न असला पाहिजे, कारण मनुष्य हा एकच असा प्राणी आहे की ज्याच्यामध्ये ही क्षमता आहे दॅट ही कॅन इम्प्रूव्ह. कुत्र्यांमध्ये देखील स्वभाव असतात, प्राण्यांमध्येही स्वभाव असतात. काही कुत्री अतिशय चावरी असतात. कितीतरी लोकांना चावण्याची हिस्ट्री असते त्यांची. पण त्या कुत्र्याला कधीही असं वाटत नाही की आपण जरा सुधारलं पाहिजे. फार लोकांना चावलेलं आहे, पण नको, किमान एक माणसाला तरी कमी चावूया. एक 5 year प्लॅन करूया. त्या कुत्र्याला कधीही वाटत नाही, कारण त्या बिचाऱ्याकडे ती क्षमताच नाही. मनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याच्यामध्ये मी काहीतरी बदल माझ्यामध्ये घडवू शकतो, ही क्षमता आहे. तो खेचला जातोय मागे, पण तरी देखील त्याच्यामध्ये क्षमता आहे. अहो, माझ्यासारखा माणूस देखील खेचला जातो. मी रोज वर्कआउट करतो मित्रांनो. 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट. मी बराचसा वर्कआउट रेझिस्टन्स बँडनी करतो. आणि मग तो रेझिस्टन्स बँड वगैरे काढला. माझी व्यायाम करायची सकाळची वेळ, आणि अंग इतकं दुखत होतं. आता आपण नाहीतरी व्यायाम वगैरे करायच्या वेळेस कारणच शोधत असतो की कसं टाळता येईल. आता जिम वगैरे मध्ये जे लोक जातात, जिम्सच असे काढलेले आहेत की ते आता टाळता येत नाहीत. कारण जिम मध्ये इतक्या गोष्टी, व्यायामाबरोबर व्यायामाची फी भरा, बाकीच्या गोष्टी फ्री. सो जिम बिकम्स, आणि म्हणून जिम्स चालतात. आम्ही तरुण असताना जी व्यायामशाळा असायची तिथं अशी कोरडी रंग गेलेली त्या वजनं, एक नळी, मोठे मोठे आरशे, अतिशय खडूस दिसणारा एक मास्तर. आणि तो आम्हाला सांगायचा
उचलताना चेहऱ्यावरती स्मित पाहिजे. उचला. आता त्याला काय म्हणत, तो असा तोंड करून उचलायला लागला. नाही नाही, असं नाही करायचं, असं. हा असला आमचा जिम. आता जिम मध्ये गेल्यावर गुलाब असे खुलतात. माझे नव्हे, मी जात नाही, पण एकंदरीत जाणाऱ्यांचे. तर तो भाग वेगळा. पण तरी सांगायचा मुद्दा काय की कंटाळे आला मला त्या दिवशी. म्हटलं नको, आज नको, राहू दे, बुट्टी मारूया आज व्यायामाला. आणि बुट्टी मारायची ठरवून बसलो. असा तेवढ्या टिंग टिंग असा फोन वाजला. मला व्हॉट्सअप वगैरे कोण करत नाही, पण कधीतरी काय भानगड आहे म्हणून बघितली तर कुठल्या माझ्या एका जुन्या शाळेतल्या मित्राने व्हिडिओ पाठवला होता. म्हटलं काय आहे बघूया म्हणून व्हिडिओ असा ओपन केला तर त्याचं टायटल होतं व्हॉट्स युअर एक्सक्यूज. व्हॉट्स युअर एक्सक्यूज. म्हटलं आपल्यासाठी बघूया तरी व्हिडिओ काय. म्हणून पुढे तो व्हिडिओ जायला लागल्यानंतर पोहण्याच्या स्पर्धा होत्या. तर मला काय पोहण्यामध्ये सकाळी सकाळी इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे मी बंद करणार इतक्यात मला काहीतरी दिसलं. मी असा फोन बघितला, धरला होता, काहीतरी दिसलं. अरे म्हटलं काहीतरी इंटरेस्टिंग आहे म्हणून आडवा केला. मोठं स्क्रीन झालं आणि त्यामध्ये लोक त्या स्टार्ट लाईनला उभा राहत होते. काही लोकांना उभं करत होते. म्हटलं ही काय मनगड. असे काही लोक होते की ज्यांना हात नव्हते, पाय नव्हते, नुसतं धड होतं. काही असे होते की ज्यांना एकच पाय होता, दोन हात नाहीत, नुसता एक पाय, एका पायावरती असा गुडघ्यात माणूस उभा राहिला आहे. काही लोक होते ज्यांना दोन्ही पाय नव्हते, नुसतेच दोन हात होते. अपंगांची ती पोहण्याची स्पर्धा होती. इंटरेस्टिंग आहे. आणि ते सगळे अपंग स्टार्टला उडी मारतात पाण्यामध्ये आणि पोहतायत. तो जो जोश आहे त्या ह्याच्यामध्ये, हात नाही, पाय नाही, आणि त्या जोशामध्ये पुढे चाललेले आहेत सगळे. तेवढ्यात तो व्हिडिओ संपला आणि पुन्हा त्याच्यावर टायटल आलं व्हॉट्स युअर एक्सक्यूज. फोन बाजूला ठेवला, रेझिस्टन्स बँड घेतला. सांगण्याचं प्रयोजन हे की आपण ज्या जगामध्ये राहतो तिथं आपल्याला मागे ओढायला लोकच नाही, प्रभावच इतका प्रचंड आहे की मागे ओढले जाऊ शकतो. जी व्यक्ती जागरूक आहे ती व्यक्ती प्रेरणा घेऊ शकते वरती जाण्याची, विकसित होण्याची, ओके होण्याची. नॉट ओके व्हायला कितीतरी कारण आहेत. आणि म्हणून माणसं मी नॉट ओके का आहे याचा पाढा वाचत असतात दिवस. बिकॉज ऑफ दिस यू आर रिस्पॉन्सिबल, बट यू डोंट वॉन्ट टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. बोरिवलीमध्ये माझं एक लेक्चर होतं. बरीच वर्ष झाली त्याला, 3-4 वर्ष झाली. आणि त्या लेक्चरला एक नेहमी कार्यक्रमाला येणारी व्यक्ती आली होती. साधारण 45 ते 50 या वयोगटातली ती व्यक्ती, बायका, मुलं सगळ्यांना घेऊन आले. सर भेटायला आलोय वगैरे. भेटलो. त्याला बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की तो सगळीकडून फुटायला आलेला आहे. मी त्याला म्हटलं की हे क्या हालत बना रखी है, कुछ करते क्यों नहीं. तसा त्यानं माझ्याकडे बघितलं. म्हटलं हे ऍट युअर एज सही नाही आहे. म्हटलं काहीतरी करा. आणि म्हटलं एक काम करा, परत मला भेटायला याल ना, या आकारामध्ये येऊ नका. त्याचं असं मी डायरेक्टली बोलल्यानंतर पहिलं त्याचं तोंड पडलं. पण मग बरोबर असं म्हणून गेला. तो कार्यक्रमाला पण थांबला नाही. तो बायका परवाने घेऊन गेलाच. पुढं 6 महिने तुम्हाला दिसलाच. मी म्हंटल त्याला बहुतेक माझा अनाहूत प्रेमाचा सल्ला झेपला नसावा. हाऊएव्हर 6 महिन्यानंतर तो परत मला भेटायला आणि त्याला बघितलं त्यावेळेस आय वॉज लिटरली सरप्राइज्ड. म्हणाला सर 18 किलो वजन कमी केलेलं आहे. तो असा फिट झाला होता. ही वॉज ऍब्सोल्युटली फिट. सर म्हणाला ठरवलं होतं त्या दिवशी, मला वाईट वाटलं तुम्ही बोललात त्यावेळेस, पण बाहेर जाताना विचार केला की ह्या माणसाचा काय फायदा काय. मी जर व्यवस्थित झालो तर प्रदीप पवारचा फायदा काय. तो काय एवढं तळमळीनं मला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कुछ तो है. प्रेरित झाला तो. 6 महिने म्हणाला ठरवला की 6 महिन्यात 15 किलो कमी करायचं आणि सरांसमोर जाऊन उभं राहायचं.
18 किलो कमी झाले. तो म्हणाला, सर तुमच्या समोर आज ह्या आत्मविश्वासाने उभा राहिलोय की येस आय कुड डू इट. मी म्हटलं, बॉस कॉंग्रॅच्युलेशन्स, ये चाहिए. नुसती एवढी गोष्ट तुझ्याकडे जर निर्माण झाली तर जगामध्ये कोणतीही गोष्ट तुझ्यासाठी मग अवघड नाहीये. इन्स्टंटली त्याच्या जीवनामध्ये अशी गोष्ट घडली की त्याला युरोपामध्ये बदली झाली त्याची. आज गेले मला वाटते वर्षभर तो युरोपमध्ये असतो आणि दरवेळेला फेसबुकवरती त्याचे पोस्ट असतात की या ठिकाणी पॅरिसला 21 किलोमीटर्सची मॅरेथॉन केली, या ठिकाणी 22 किलोमीटर्सची मॅरेथॉन केली. आज तोच माणूस तो नाहीये. व्हॉट इज आवर एक्सक्यूज? मला या आता मी तुम्हाला जे सांगायला लागलोय, तुमच्याशी जे बोलायला लागलोय, मला एवढीच गोष्ट सांगायची आहे की मागे ओढायला 100 कारणं आहेत. पुढे जाण्यामध्येच पुरुषार्थ आहे. तो तुमच्यातला जागृत व्हावा मित्रांनो, याच्या पलीकडे माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही. आणि तुम्ही आहात, यू आर द पर्सन हू कॅन क्रिएट दिस चेंज विदिन यू. मग हे का आज बोलायला लागलोय? याचं कारण की तुम्हाला काहीतरी कळलं तरच तुम्ही प्रगत होणार आहे. कितीतरी वेळा कोणीतरी जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. पण मग सांगून जर कळलं आपल्याला, आपण प्रेरित जर झालो, तर स्काय इज द लिमिट. मित्रांनो, माझी आई 80 वर्षाची होती. ती 81 वर्षी गेली, पण 80 वर्षाची होती. आणि तिला सगळे मग स्मार्टफोन्स वगैरे घरात घेऊन फिरतायत. तिला माझ्या मुलीने स्मार्टफोन आणून दिला. तोपर्यंत ती काहीतरी बटनाचा फोन वापरत होती आणि तिला जे ठराविक नंबर होते, 5, 2, 3, तेच नंबर करायचे आणि फोन आला की घ्यायचा. ह्याच्या पलीकडे फोन मधलं काहीच माहित नव्हतं. मग फोन तिला दिल्यानंतर ती म्हणाली, तिने एक दिवसभर काहीतरी प्रयत्न केला. ती म्हणाली की हे माझं काम नाही, हे घेऊन जा बाळा. माझी मुलगी म्हणाली, नाही, जर अनेक असे वृद्ध लोक मोबाईल जर हँडल करतात तर तुझा काय प्रॉब्लेम आहे. ती तिच्या बरोबर बसली आणि तिने तिला शिकवलं. काही महिन्यानंतर आम्ही असे बाहेर बसलो होतो आणि एक डिश, कुठली तरी एक डिश, त्याचं रेसिपी मिळेल काय असं मी कोणाशी तरी बोलत होतो. माझी आई काय म्हणाली, थांब आपण गुगलवर सर्च देऊन बघूया. 80 वर्षाच्या बाईला जिनं तो फोन बघितल्यानंतर असा टाकून दिला होता की मेरा काम नाही आहे, तिनं ठरवलं की नाही हे मी शिकणारच. आणि ती म्हणाली की गुगलवरती सर्च देऊन बघूया मिळतो काय.